त्यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतोय। चांगला असं प्रक्षेपण आपण ओमसाई मूवीजच्या माध्यमातून या स्पर्धेचा आपण घर बसल्या आनंद घेऊ शकता। या स्पर्धेला आपण एन्जॉय करू शकता। ओमसाई मूवीजचं हे चांगलं प्रक्षेपण आपण पाहू शकताय। हॅलो चेक। थँक्यू सो मच सुनीलजी वाटी सर। सर्वांना शिवसगळ सह्याद्रीच्या चाताडातून नाथ भवानी गरजे, काळजात रक्तात वाती नावामच्या राजे, हिंदुस्थानाच्या आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुजरा करून संकटी धावणारी नवसाला पावणारी आई माझी एकविरा माऊली आई वज्राईच्या चरणी नतमस्तक होऊन उपस्थित सर्व क्रिकेट रसिक खेळाडूंना या समालोचक तेजस जोबीचा हरे कृष्णा नमस्कार। जय सियाराम, जय बजरंग, नमो पार्वती पते, हर हर महादेव। सकाळचं सत्र आणि सकाळच्या सत्राला आपण इथून मात्र सुरुवात करतोय। आमच्या समवेत यूट्यूब लाईव्ह करिता किंवा घर बसल्या आनंद घेण्याकरिता आणि तुम्हाला आनंदात दाखवण्याकरिता अर्थातच ओमसाई मूवीज आमच्या समवेत इथे सज्ज होत आहे। आमचे गुणलेखक मित्र इथे सज्ज होत आहेत। कुणाल घरात त्यांना आपण पाहत आहे। त्यानंतर DJ आमचे DJ प्रवीण जन्नाई आपण इथून आता पाहणार आहोत। आणि आजच्या दिवसातील पहिला सामना आणि आमच्या समवेत समर्जन कक्षामध्ये सुनीलजी पाटील त्यांचाही आवाज आपण ऐकणार आहोत। आपण पाहत आहे पप्पू 11 नांदेडने आणि साईराज कोशिंबे या दोन संघांमध्ये ही लढत मैदानाच्या आतमध्ये सध्या तरी होताना इथून आता पाहायला मिळेल। शेवटचे 2 मिनिटं इथून मात्र असणार आहेत। टीम नांदेडने संघ शेवटचे 2 मिनिटं आहेत। आयोजकांशी आपण संपर्क साधा, अन्यथा डायरेक्टली पॅनलाइज इथून मध्ये तुम्हाला केले जाईल। या गोष्टीची आपण नोंद घ्यायची आहे। थँक्यू सो मच। टीम मी चला मॅचला करायची सुरुवात। कोशिंबे संघ आपण वरती बसायचं आहे। खेळाडू कक्षामध्ये कोणी खाली बसणार नाही आहे। ठाऊक आहे थंडीचे दिवस आहेत, ऊन तिथपर्यंत पोहोचतंय कदाचित, त्यामुळे आपण बसला असाल।
पण आपण बसायचं आहे सगळ्यांनी वरती, ही नम्रतेची विनंती. मॅचला होती आहे सुरुवात. पंचांचा इशारा आमच्यापर्यंत पोहोचतोय. अतुल आणि स्वप्नील सरामेची जोडी टीम कोशिंबे संघाकडून इथून मात्र आपल्याला पोहोचताना पाहायला मिळतोय. आणि गोलंदाजी करत असताना इथून मात्र पप्पू इलेव्हन नांदेडने संघ आणि त्या नांदेडने संघाकडून प्रथमतः इथून मात्र गोलंदाजी ट्रॅकवर अभिषेकला आणले गेले. षटक क्रमांक पहिला हाताळण्याकरिता अभिषेकवर जिम्मेदारी. अभिषेकला आणले गेले गोलंदाजी ट्रॅकवर. चला अभिषेक, थोडा घाई करा, खूप सारा उशीर आपण आधीच केलाय. गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज तयार. यावेळेस आपण पाहताय ऑन साईडला फटका कन्वर्ट केला गेलाय अगदी हलक्या हातानं. फार काही मिळणार नाही आहे, फक्त एकदा मैदानाच्या आतमध्ये सध्या तरी अंकित होत असताना आणि कोशिंबेकरांचं खातं वैयक्तिक स्वरूपातलं आणि सांघिक स्वरूपातलं खुल्लं होत असताना सिंगल मिळत्या. सिंगलनं धावसंख्या 1 या अंकावर धावफलक जाऊन पोचताना आपण इथून मात्र पाहताय. आणि श्री गणेशा ज्या पद्धतीने आपण सकाळच्या सत्रामध्ये गणपती बाप्पाचंही गीत ऐकलं त्याच पद्धतीने आता मात्र ही श्री गणेशा होताना आपल्याला पाहायला मिळालाय. निर्धाव फेकी पाहायला मिळते. यावेळेस यष्टीरक्षकाच्या हातामध्ये हा चेंडू विसावताना आपण पाहत आहे. सध्या तरी एक धाव कन्वर्ट करून दिली गेली असली तरी पुढच्या चेंडूवर एक चांगला चेंडू अभिषेकच्या मार्फत इथून मात्र डिलिव्हर केला गेला आहे. चेंडू संपतायत 2 धावसंख्या 1 या अंकावर धावफलक. एक जबरदस्त मॅच आपल्या सर्वांच्या भेटीला येताना पाहायला मिळते. पाहताय आपण अभिषेकला तब्बल 2 चेंडू आतापर्यंत त्यांनी फेकलेत आणि धावसंख्या 1 या अंकावर धावफलक जाऊन पोहोचताना आपण पाहताय. गोलंदाज ट्रॅकवर गोलंदाज पुढचा बॉल. यावेळेस स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये क्षेत्ररक्षण करायचं होतं, थोडासा त्रास उद्भवला गेला. पण तदनंतर दिले गेलेलं बॅकअप जे बाउंड्री लाईनच्या नजदीक दिलं गेलं ते अशी ते स्ट्रॉंगली आपल्याला इथे मात्र पाहायला मिळतं. पंचांचा इशारा 3 चेंडू समाप्तीचा मैदानाच्या आतमध्ये आपण पाहताय. धावसंख्या 2 या अंकावर पापरपेचे जे षटक घ्या त्या कशा पद्धतीने डिलिव्हर करावा सिद्धेश सध्या तरी मैदानाच्या आतमधून दर्शवत असताना तब्बल 3 चेंडू आत्तापर्यंत फेकले गेलेत आणि 2 धावा खर्च करून दिल्या गेल्यात. अजूनही मोठा फटका कन्वर्ट करून दिला गेला नाही आहे. हलक्या हातानं इथून मात्र दिशा इथून मात्र दर्शवली जाते. सिंगलचा खेळ मैदानाच्या आतमध्ये आपण सातत्यानं आपण इथून मात्र पाहताय. सिंगलचा खेळ. बंदिस्त मैदान जेव्हा आपण इथून मात्र पाहताय त्या बंदिस्त मैदानाचा फायदा घेणं कुठेतरी फलंदाजांना बंधनकारक असतं. ते सध्या तरी कुठेतरी रोखताना अभिषेक मैदानाच्या आतमध्ये आपण इथून मात्र पाहताय. गोलंदाज ट्रॅकवर गोलंदाज पुढचा बॉल. यावेळेस चेंडू ऑन साईडला फेकून दिला गेला होता. क्षेत्ररक्षकाची चूक घडताना पाहायला मिळतीये. चेंडू बाउंड्री लाईनच्या पलीकडे. आजच्या दिवस क्रमांक 2 आलेला पहिला चौकार 4. सुरेख गीत गणपती बाप्पा 64 कलेचं अधिपती बाप्पा माझा गणपती आणि त्यांचं हे गीत आपण इथून मात्र ऐकतोय. लाजवाब गीत आमचे DJ प्रवीण सध्या तरी त्याच्या भूमिकेमध्ये आहेत. पुढचा बॉल. यावेळेस काय घडलंय मैदानाच्या आतमध्ये बॅट की शरीराचा वेध तर कदाचित असं वाटतं. आपण पाहताय षटक संपलंय म्हणजे बॅटने एक धाव इथे मात्र कंप्लीट केली गेली. षटक क्रमांक पहिलं संपलंय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोचते ती म्हणजे 8 या अंकावर धावफलक. थँक्यू सो मच DJ. माझी तर एकच जान आहे ती कारले डोंगराची शान आहे. आई माऊले
तुझा हात शिरावर आहे म्हणूनच तर आमचं आयुष्य खूप छान आहे. आणि याच साई माऊलीचं गीत सध्यातरी डिक जॉकीच्या इथून आपण पाहताय. नितेश शेलार यांची कमेंट पोहोचली आहे. ऑल दी बेस्ट पप्पू 11 नांदेडने. निकेश पवार ऑल दी बेस्ट साईरा स्पोर्ट्स कोशिंबे. आणि अभिषेक भोईर ऑल दी बेस्ट टीम नांदेडने. अभिषेक भोईर एवन क्वालिटी शो कवाड. चिराग सातपुते ऑल दी बेस्ट पप्पू 11 नांदेडने. आणि अभि या कमेंट आमच्यापर्यंत पोहोचत आहेत. क्या बात आहे. मी जरूर आपलं प्रेम दर्शवा किंवा आपल्याला ज्या शुभेच्छा पोचवायच्या आहेत त्या आपण कमेंटच्या मार्फत पोचवा. त्या सर्व गोष्टीची पूर्तता ओम साई मूवीजच्या मार्फत केली जाईल. फटका फसतोय की काय, तर यस डेफिनेटली यावेळेस फटका फसतोय. विकेटचं होतं पतन, परतावं लागेल तंबूच्या आसऱ्याला. थँक्यू सो मच डीजे. षटक क्रमांक पहिले जर का आपण पाहिलं तर पहिल्या षटकामध्ये एक स्वीकार आपल्याला पाहायला मिळाला होता. पॉवर प्लेचं षटक अतिशय चांगल्या पद्धतीने डिलिव्हर होत असताना एक मध्ये स्ट्रोक मोठा कन्वर्ट होताना पाहिला, पण विकेटचं पतन सध्या तरी होताना पाहिलं मिळालं नव्हतं. पण कदाचित दुसऱ्या षटकामध्ये त्याची सुरुवात पाहायला मिळाली आहे. वन्स अगेन यावेळेस बॅटची गडा आणि यष्टीरक्षकाच्या हातामध्ये चेंडू. विकेटचं होतं पतन, परतावं लागेल याही वेळेला बॅटरला झेलबादच्या स्वरूपात तंबूच्या आसऱ्याला. बॅक टू विकेट्स. ही श्रीरामाचा तो देह काय कामाचा. सुरेख गीत आपण प्रभू श्रीरामचंद्राचं इथून मात्र ऐकतोय. गोलंदाज ट्रॅकवर गोलंदाज तयार होत असताना आपण इथून मात्र पाहताय सलग 2 चेंडू आणि 2 विकेटचं पतन. चला मैदानाच्या बाहेरून जायचंय त्वरित. तब्बल 2 चेंडू आणि 2 विकेटचं पतन होताना आपण पाहिलंय. बॉलर ऑन हॅट्रिक इथून असं म्हणायला हरकत नाही. या धीरज ऑन हॅट्रिक पाहूयात विकेट हॅट्रिकचा बहुमान मिळवताना पाहायला मिळेल का. पुन्हा एकदा बॅटची कडा होती. यष्टीरक्षकाला पोहोचणं बंधनकारक होतं. जर विकेट हॅट्रिक पाहिजे होती किंवा एक विकेट अजून आपल्या संघाकरिता जर का पाहिजे होती तर मात्र तिथपर्यंत पोहोचणं इथून मात्र गरजेचं होतं. आपण पाहताय तब्बल चेंडू संपुष्टात येत आहेत. 3 धावसंख्या एकेरी धावेने धावसंख्या जाऊन पोहोचताना आपण पाहताय ओंकारजी भानुशाली युवा सेनेचं एक दिग्गज व्यक्तिमत्व कुडूस नगरीमधून या स्पर्धेकरिता शुभेच्छा पोहोचत आहेत. आणि यावेळेस आपण इथून मात्र पाहताय भिरकावून दिलाय चेंडूला. उंची तर धारण केली होती, क्षेत्ररक्षक तिथपर्यंत पोहोचला होता. अभिषेक तिथपर्यंत पोहोचला होता. अतिशय स्ट्रॉंगली क्षेत्ररक्षण मैदानाच्या आतमध्ये अभिषेककडून पाहायला मिळतं. आणि तोपर्यंत धावा कन्वर्ट केल्या गेल्या. 2 धावसंख्या 2 धाव्याच्या बढतीनं 11 या अंकावर फलक. 4 चेंडूचा खेळ संपलाय. धावसंख्या 11. कुंदन दादा आपण पाहताय 4 चेंडूचा खेळ संपलाय. धावसंख्या 11. पुढचा बॉल यावेळेस भिरकावून दिली गेली आहे दिशा. जसा चेंडू आलाय तसा डायरेक्टली भिरकावून दिलाय. सीमा रेषा पार षटकार 7. क्या बात आहे. पॉवरफुल स्ट्रोक षटकार आपण पाहत आहे. धावसंख्या 17 या अंकावर धावफलक जाऊन पोहोचताना आपण पाहत आहे.
जसं आम्हाला टाईम मिळेल तसं आम्ही तुमच्यापर्यंत कमेंट वाचू. नेक्स्ट मॅच डॉट बॉल आपण पाहत आहे. जय बजरंग सोनटक्के आणि त्याच्या विपक्षात मोरिया स्पोर्ट सूर्यानगर. बोथ टीम कॅप्टन्स. येस, मी विनंती करतोय जय बजरंग सोनटक्के आणि मोरिया सूर्यानगर आपण क्षणाचाही विलंब न करता त्वरित 4 षटकं जशी संपतील तसं नाणेफेकीसाठी यायचं. षटक क्रमांक 2चं 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावा संख्या 17. अभिषेक भोईर ऑल दी बेस्ट. सनी फ्रॉम ऋषी पाटील नांदेडने. MH04 प्रोडक्शन लंडन एक्सप्रेस सनी आहे. ही कमेंट पोहोचली आहे. MH04 प्रोडक्शन बाई आमचा पण कमेंट वाच जरूर. जसं आम्हाला टाईम मिळेल तसं आम्ही शो करण्याचा प्रयत्न इथून मात्र करूयात, कारण आपण फर्स्ट प्रायोरिटी इथून मात्र देतो आमच्या मॅचला, आमच्या सामन्याला. त्याच्यानंतर जसा फावला मिळेल पण सगळ्यांच्या कमेंट इथून मात्र रीड केल्या जातील. जाऊयात आपण मॅचच्या दिशेनं. 2 षटकांचा खेळ संपला आहे. धावसंख्या 17-17 या अंकावर आपण पाहत आहे. आम्ही सातत्याने म्हणतो की एक जबरदस्त क्वालिटी ओमसाई मूवीजच्या मार्फत इथून मात्र दर्शवली जाते. फक्त तुमच्याकरिता आहे. मग आपलंही कर्तव्य बनतं की काही करू नका, फक्त हे चॅनल्स लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला कोणी विसरू नका. गोलंदाज ट्रॅकवर गोलंदाज अजय इथे मात्र तयार. पहिलाच बॉल भिरकावून दिला. यावेळेस दिली दिशा बाउंड्री लाईनच्या दिशेनं ट्रॅव्हल होणारा चेंडू, थोडासा वेग मंदावणारा हा चेंडू, असं इथून मात्र म्हणायला हरकत नाही आहे. थोडासा वेग मंदावताना आपल्याला पाहायला मिळाला. धावा इथून मात्र पाहायला मिळतात त्या म्हणजे 2. धावसंख्या 2 धावेच्या बढतीनं 19 या अंकावर धावफलक. सतीशजी जाधव कदाचित अजूनही उपस्थित झालेले नाही आहेत. काही क्षणात त्यांचंही शुभागमन इथून मात्र होताना आपल्याला पाहायला मिळेल. या मैदानाकरिता खूप सारी मेहनत त्याही व्यक्तिमत्वाची आपण इथून मात्र पाहिली आहे. गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज अजय इथून मात्र सज्ज होतो. षटक क्रमांक 3 पुढचा बॉल पावलांचा वापर करून खेळायचा होता. पाहिजे तसं मनासारखा फटका कन्वर्ट होऊ शकला नाही आहे, किंवा बॅटच्या ज्या फेसमध्ये चेंडू येणं गरजेचं होतं त्या फेसमध्ये चेंडू येऊ शकला नाही आहे. त्या अनुषंगानं निराशा जरूर असेल, पण एक धाव इथून मात्र मिळताना पाहायला मिळेल. सिंगल का होईना धावा मिळत आहेत आणि लाईफ लाईन का होईना लाईफ लाईनचा वापर इथून मात्र होताना आपण पाहत आहे. धावसंख्या एकेरी धावेच्या बढतीनं 20-20 या अंकावर धावफलक सध्या तरी जाऊन पोहोचताना आपण इथून मात्र पाहत आहे. चेंडू संपताय 2 तिसऱ्या षटकातील 4 चेंडूचा. केशेष यावेळेस उडवले गेले, दिली गेली आहे दिशा. क्षेत्ररक्षक नाही आहे त्या क्षेत्रामध्ये, अचूक क्षेत्र निवडलं गेलं. चेंडू बाउंड्रीच्या पलीकडे निघून जातोय. चौकार 4. थँक्यू. आज हनुमान रायस आपण पाहतोय आणि अर्थातच सुहास मंडप डेकोरेटर्स व DJ साऊंड्स आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचू. पुढचा बॉल भिरकावून देत आहेत अगदी अलगत. या चेंडूला सरळ पाठवलाय बाउंड्री लाईनच्या पलीकडे. हाही स्ट्रोक बाउंड्री लाईनच्या पलीकडे जाणारा. षटकार 6. अर्थातच कृष्णा स्मृती चषक स्पर्धेमध्ये ज्या व्यक्तिमत्वाच्या मार्फत उत्कृष्ट गोलंदाज, उत्कृष्ट फलंदाज आणि मॅन ऑफ दी सिरीजची ट्रॉफी आमच्यापर्यंत पोहोचवली आहे, त्या पारितोषिक दाते आणि एक यशस्वी आयोजक म्हणून ज्यांच्याकडे सातत्याने पाहिलं जातं, निनादजी लसने यांचं इथे शुभागमन होतं. वेलकम निनादजी, गुड मॉर्निंग आणि आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत. आपण पाहताय विकेटचं पतन. धीरज होता चेंडू खाली आणि त्याच्या हातामध्ये विसावतोय हा चेंडू. विकेटचं पतन होईल, परतावा लागेल तंबूच्या आसऱ्याला.
गोलंदाज सय्यार. पुढचा बॉल या वेस्टर बॅटनं खेचून मारला या चेंडूला. असं वाटलं की उंची धारण केल्यानंतर चेंडू बाउंड्राईनच्या पलीकडे जाईल, काही गरज नव्हती हे धाव घेण्याची. आत्महत्या म्हणायला इतर मात्र हरकत नाही आहे. विकेटचं पतन याही वेळेस रनआउटच्या स्वरूपात तंबूच्या असेल. षटक इथून मात्र संपलाय क्रमांक 3. षटक क्रमांक 3 संपलाय. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावा संख्या 31. येस, लाईव्ह स्क्रीनला आपण पाहत आहे सुहास मंडप डेकोरेटर्स व DJ साऊंड सिस्टीम. आमच्या इथे सर्व प्रकारच्या मंडपाच्या व साऊंड सिस्टीमच्या ऑर्डर स्वीकारल्या जातील. प्रोपरायटर आहेत विनोद गुरव आणि प्रवीण गुरव, मुक्काम पोस्ट कवाड, भिवंडी, जिल्हा ठाणे. आपल्याला जर का कुठल्याही आनंदी सोहळ्यासाठी DJ अथवा मंडप डेकोरेटर्स हवा असेल तर सुहास मंडप डेकोरेटर्सशी आपण संपर्क साधायचा आहे. ऋषीला आणलं गेलं आहे गोलंदाजी ट्रॅकवर. षटक क्रमांक इथून मात्र 4था हाताळण्याकरिता जिम्मेदारी सोपवली गेली. गोलंदाज ऋषी तयार. पहिलाच बॉल. ओ हो, फलंदाजाला गुंगारा देणारा हा चेंडू असं म्हणायला इथून मात्र हरकत नाही आहे. सध्या तरी तेच चित्र मैदानाच्या आतमध्ये आपण इथून मात्र पाहत आहे. किती इझिली किंवा किती सोप्या पद्धतीने फलंदाजाला थांबवलं गेलं या चेंडूवर असं म्हणायला हरकत नाही आहे. कल्पेश जाधव ऑल दी बेस्ट, साईरा स्पोर्ट्स आणि वेदू भोईर ऑल दी बेस्ट, पप्पू 11 नांदेडने ही कमेंट इथपर्यंत मात्र पोहोचते. ओहो, पुनश्च एकदा थांबा दर्शवला गेला आहे. तिसऱ्या षटकामध्ये ज्या पद्धतीनं धावसंख्येची गाडी पळवण्यात आली होती त्या धावसंख्येला रोख लावण्यामध्ये सध्या तरी या 2 चेंडूवर यश अंतिम षटकामध्ये येत असताना पहिल्या षटकाचा विचार करता 8 धावा, दुसऱ्या षटकाचा विचार करता 9 धावा आणि तिसऱ्या षटकाचा विचार करता 14 धावा कन्वर्ट होताना आपण इथून मात्र पाहिल्यात. या षटकामध्ये किती धावा केल्या जातील ऑन साईडला हा फटका इथून मात्र कन्वर्ट होताना आपण पाहत आहे. सिंगलकरिता 1 धाव मिळते. धावसंख्या 32 या अंकावर धावफलक जाऊन पोहोचताना आपण पाहत आहे. 3 चेंडूचा खेळ संपला आहे. शेवटच्या 3 चेंडूचा खेळ अजूनही शेष. जय बजरंग सोनटक्के आणि मोरिया सूर्यानगर. चला आपण बी रेडी राहायचं आहे. स्विच हिट अटेम्प्ट केला गेला. इथे मात्र सक्सेसफुली स्ट्रोक कन्व्हर्टर झाला आहे. बाउंड्राईनच्या नजदीक तारांबळ उडाली आहे. तुतू मैमे इथे मात्र पाहायला मिळतो आहे. एक खेळाडू जर तिथे पोहोचला, फार तर दोघं पोहोचणे गरजेचं आणि एकपेक्षा जर का जास्ती पोहोचले ना तर या पद्धतीची गडबड होणं इथून मात्र साहजिक आहे. 2 धावा इथून मात्र अंकित होत आहेत. ही 3 तर 3 धावा इथून मात्र मिळत आहेत. आणि पहा 1 ते 2 सेकंदाची चुकी, 2 क्षेत्ररक्षक तिथे मात्र मी म्हणतो ना एकापेक्षा जास्ती जेव्हा पोहोचतात तेव्हा या पद्धतीच्या गडबड पाहायला मिळतात. 3 धावा इथून मात्र मिळत आहेत आणि धावसंख्या 3 धावेच्या बढतीनं जाऊन पोहोचताना विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाचा आकडा 35 या अंका. 4 बाद 35 या अंका. यावेळेस पुढचा बॉल आपण इथून मात्र पाहत आहे. काय घडेल तर किती धावा मिळतील या चेंडूवर. 1 धाव इथून मात्र मिळते आणि एकरी धावेने चेंडू संपुष्टात येतात. 5 धावसंख्येचे. पुढचा बॉल. ओहो, एक धाव आहे महत्वाची. स्वतःची फळी सोडली पण धाव घेणे इथून मात्र सोडल्या गेलं नाही आहे. 2 धावा होतील का पूर्ण? नाही आहे. इथून मात्र एकच धाव ग्राह्य दिली जाईल. एकेरी धावेने धावफलक जाऊन पोहोचताना आपण पाहताय 37 विजयाकरिता 38 धावसंख्येची आवश्यकता ऐकवण्याकरिता कॉमेंट्री बॉक्समध्ये जॉईन होतील या विभागाचा बुलंद आवाज अर्थातच व्हॉइस ऑफ पियन्स सुनील पाटील सर. चला, मोरिया स्पोर्ट्स सूर्यानगर आणि जय बजरंग सोनटक्के आम्ही सातत्याने पुकार तुमच्यापर्यंत दर्शवतोय. आपण त्वरित नाणेफेकी करण्याकरिता नाणेफेक कक्षामध्ये यायचं मी विनंती करतो.
अक्षय गुरव कॉमेंट्री बॉक्सशी संपर्क साधायचा आहे त्वरित. अक्षय गुरव फास्ट. चला सूर्यानगर मोरिया स्पोर्ट्स सूर्यानगर संघाचे कर्णधार येथे उपस्थित झालेत. गुड मॉर्निंग. मी जय बजरंग सोनटक्के संघाच्या कर्णधाराला विनंती करतो दुसऱ्या इनिंगचा पहिला चेंडू पडायच्या आतमध्ये आपण धावत मैदानाच्या आतमधून किंवा बाहेरून आमच्या टॉस बॉक्समध्ये यायचं आहे. मी नीनाजी लसने आपणास विनंती करतो आपल्या शुभ हस्ते या सामन्याची नाणेफेक केली जाईल. आपण या आपल्या शुभ हस्ते या सामन्याची नाणेफेक केली जाईल. एका बाजूनी जय बजरंग सोनटक्के आणि त्याच्या विपक्षात 2 हात करताना आपल्याला पाहायला मिळालं सूर्यानगर. मान्यवरांच्या शुभ हस्ते नाणेफेक होताना आपण पाहत आहे. सोनटक्केकर कॉल देत आहेत. काटा असं कॉल आलाय आणि काटाच आपल्याला पाहायला मिळतोय. मान्यवरांना विनंती समज स्थानापन्न व्हायचं आहे. जास्त वेळ घेणार नाही आहे कारण सामना मैदानात ऑन होतोय. नाणेफेक विन झालाय. काय निर्णय असेल? क्षेत्ररक्षण करा आणि सूर्यानगर आपल्या वाटेला फलंदाजी आली आहे. चांगली फलंदाजी करा. नाणेफेक कक्षातून येते न्यूज. नाणेफेक विन होतोय. सोनटक्के संघ क्षेत्ररक्षण निर्णय स्वीकारून आमंत्रित करतायत सूर्यानगर संघाला फलंदाजीसाठी. ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स. सूर्यानगर टीम कॅप्टन कॉमेंट्री बॉक्सशी संपर्क साधायचा आहे त्वरित. थँक्यू. ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स. धन्यवाद तेजस धोबी. सकाळच्या सत्रामध्ये या दुसऱ्या इनिंगमध्ये आलेल्या सर्व प्रेक्षक खेळाडू तसेच मान्यवरांचं या स्पर्धेच्या माध्यमातून आपलं हार्दिक हार्दिक स्वागत. तर पहिल्या इनिंगचा खेळ समाप्त झाला. पहिल्या इनिंगमध्ये धाबा बनवल्यात 37-38 धाबांचं लक्ष्याचा पाठलाग करावा लागेल. पप्पू 11 नांदेडने टीम सलामीच्या आघाडीचे बॅटर्स मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत. तर सलामीचे बॅटर्स आपण पाहतोय स्ट्राईक एंडला जतीन तर नॉन स्ट्राईक एंडला अभिषेक. ही सलामीची आघाडीची जोडी. गोलंदाजी ट्रॅकवर आपण पाहतो पहिलं षटक तेजेश पवारला आपण पाहतो पहिलं षटक पॉवर प्लेचं षटक टाकण्याकरिता. हवे एंडकडून सुरुवात होते दुसऱ्या इनिंगचा पहिला चेंडू. यावेळेस पहिला चेंडू पाहिला तर उजव्या अष्टीचा बाहेरचा पाहायला मिळाला. पंच आमच्याकडे बोलतायत पहिली धाव अतिरिक्त स्वरूपामध्ये फलकावर जोडत असताना आपण पाहतोय. 38 धावांचा पाठलाग करायचा आहे. पहिली धाव फलकावर जोडली गेली अतिरिक्त स्वरूपामध्ये. गोलंदाज तेजस पवार पुनश्च एकदा गोलंदाज ट्रॅकवर. यावेळेस ऑन साइडला स्ट्रोक खेळला गेलाय. चेंडू थांबणार नाही. चेंडू निघून चाललाय फाईन लेग क्षेत्रामधून. हा येतोय जतीनचा पहिला वार पहिला चौकार. बाहेरचा चेंडू होता बघितलं गॅप आहे आणि गॅपमधून सरळ चेंडू फाईन लेग क्षेत्रामधून निघून गेला 4 धावेकरिता. जी ज्यूसची गाडी आहे त्याच्या साईडला जी ॲक्टिवा आहे तिची ग्लास थोडीशी फिरवायचे. यावेळेस अजून एक चांगला स्ट्रोक. अजून एक येईल चौकार. 4. विनंती असेल ज्यूसची जी गाडी आहे त्याच्या साईडला ॲक्टिवा आहे. सोनटक्याचे जे खेळाडू आहेत समोर जे ॲक्टिवा तिचे ग्लास फिरवायचे डाव्या साईडची. ओके थँक्यू. तर चौकारच्या मदतीनं धावफलक 9 अंकावर
यावेळेस चांगली लाईन पाहायला मिळते. ज्या पद्धतीने पाहिलं तर 2 चौकार आले होते. चांगली लाईन लेनची आवश्यकता होती आणि त्याच पद्धतीचं मात्र चेंडू हाताळला गेलाय तेजस पवारच्या माध्यमातून. आतापर्यंत महागडा राहिलाय, परंतु येणारी चेंडू चांगल्या पद्धतीचे हाताळावे लागतील या गोलंदाजाला. यावेळेस चेंडू हवेत आहे, संधी बनली आहे आणि संधीचं सोनं इथं मात्र केलं गेलं नाहीये. झेल इथे मात्र सुटलाय, जीवनदान मिळतोय बॅटरला आणि त्या दरम्यान मात्र एक सिंगल. या दरम्यान दुखापतग्रस्त आपल्याला पाहायला मिळतोय. फलंदाज क्रॅम्स आले असावेत. त्याला स्प्रे वगैरे असेल तर मैदानात घेऊन जायचंय. चला जाऊयात मैदानाच्या दिशेने. धावपळकावर धावा आहेत 10. एकंदरीत 4 चेंडूंचा खेळ समाप्त झालाय. गोलंदाज तेजस पुणेचकदा यावेळेस ऑन साईडला स्ट्रोक केला गेलाय, खाली क्षेत्र निवडलाय, चेंडू सरळ निघून चाललाय स्वेरलेग क्षेत्रामधून सीमारेषेच्या बाहेर. हा येणारा चौकार. धन्यवाद. अभिषेकच्या बॅटमधून येणारा हा पहिला चौकार. चौकाराच्या बढतीनं धावपळक 14 या अंकावर जाऊन पोहोचले. चांगली सुरुवात, दमदार सुरुवात पाहायला मिळते. 38 धावांचा पाठलाग करत असताना मात्र पहिल्या षटकामध्ये कमालीची बॅटिंग करत असताना सलामीचे आघाडीचे बॅटर आपल्याला पाहायला मिळत आहेत. जतीनच्या बॅटमधून 2 चौकार तर अभिषेकच्या बॅटमधून 1 चौकार आपल्याला पाहायला मिळतोय. 5 चेंडूंचा खेळ समाप्त झालाय. 14 धावा फलकावर अंतिम चेंडू टाकण्याकरिता तेजस पवार आतापर्यंत मागण्या राहिलाय. यावेळेस बॅटची एज, विकेटचा पतन, अंतिम चेंडूवर होतोय विकेटचा पतन. पहिल्या होती षटकाची समाप्ती. धन्यवाद डीजे. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झालाय. 14 धावावर 1 गडी गमावला गेलाय. पप्पू लेवन नांदेड टीम आपण पाहतोय बॅटिंग करत असताना 38 धावांचा पाठलाग करत असताना आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय अजय. ना स्ट्राईकिंगला असेल तर स्ट्राईकिंगला यावेळेस जतीनला आपण पाहणार आहोत. एकंदरीत पहिल्या षटकामध्ये पाहिलं तर पहिला चेंडू स्वेर होता, त्यानंतर 2 चौकार आले, त्यानंतर मात्र संधी होती झेल पकडण्याची, तो संधी दवडली गेली आणि अंतिम चेंडूवर अभिषेकला माघारी परतवण्यात यश आलं तेजस पवारला. दुसरं षटक अतुल पवार गोलंदाज ट्रॅकवर. यावेळेस चेंडू हवेत आहे, इथे मात्र झेल पकडला जातोय. अजून एक विकेटचं होईल पतन. दुसऱ्या विकेटचं पतन
होत असताना मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. डीजे तर विकेटचं पतन झालं. जतीन सुद्धा माघारी परतला गेलाय. न्यू बॅटर आपण पाहतोय ऋषी. यावेळेस चांगला स्ट्रोक पाहायला मिळाला. ज्या पद्धतीनं पाहिलं तर ऑप्शनच्या बाहेरचा चेंडू होता. कव्हर क्षेत्रामध्ये चेंडू निघून गेला. एके धावेकरिता एके धावेने धावफलक पुढे जाईल. 15 या अंकावर जाऊन पोहोचलाय. सेन्सिबल क्रिकेट यावेळेस दाखवलं गेलं बॅटरच्या माध्यमातून. अतुल पवार पुणे एकदा गोलच्या ट्रॅकवर. यावेळी ऑन साईडला स्ट्रोक केला गेलाय. चेंडू आणि बॅटचा संपर्क झाला. तेव्हा मोहरलेली होती 6 धाव्यांचे. हा येतोय ब्लास्ट. हा येतोय अजयचा पहिला षटकार. चांगला स्ट्रोक पाहायला मिळाला. ताकद झोकली होती या फटक्या मागे आणि परिणाम स्वरूपी 6 धाबा अर्जित करत असताना बॅटर अजयला आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. धावसंख्या 6च्या वरतीनं जाऊन पोहोचले 21-21. चांगल्या पद्धतीनं मात्र या धावांचा पाठलाग केला जातोय. यावेळेस बॅटची संधी बनली आहे. झेल सुटलाय. आयुष्य महत्वाचा आशीर्वाद मात्र बॅटरला मिळतोय आणि त्या दरम्यान मात्र 2 धाबा इथे मात्र कंप्लीट करत असताना अजय या बॅटरला मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. 2 धावेने धावफलक पुढे जाईल. जाऊन पोहोचेल 23 या अंकावर. यावेळेस ऑन साईडला स्ट्रोक खेळायचा होता. बॅटचा कडा घेऊन चेंडू सरळ शॉर्ट फाईनलेग क्षेत्रामध्ये गेला होता. तिथे संधी होती क्षेत्ररक्षकाला. संधी दवडली गेली आणि चेंडू सरळ 2 धावेकरिता निघून गेला. संधी येत असतात. संधीचं सोनं करावं लागतं मैदानाच्या आतमध्ये. एक एक चुकी मात्र आपल्याला पराभवाच्या दिशेने घेऊन जात असते. यावेळेस काय घडलंय ते मात्र ऑप्शनच्या बाहेरचे चेंडू. एसटी रक्षक चुकी करतोय आणि सरळ चेंडू निघून जातोय लॉंग स्टॉप रिजन मधून सीमारेषेच्या बाहेर. हा मिळतायत 5 धावा. गोलंदाजाचं नियंत्रण नव्हतं. एसटी रक्षकाकडून चुकी होते. त्यानंतर मात्र चेंडू सरळ निघून गेला 4 धावेकरिता. यावेळेस ऑन साईडला स्ट्रोक केला गेलाय. क्षेत्ररक्षक आहे. चांगलं क्षेत्ररक्षक तिथे एफर्ट पाहायला मिळालं. सीमा लगत एके धावेवर समाधान मानावं लागतंय बॅटर अजयला. धावसंख्या 1च्या बढतीनं जाऊन पोहोचले 29. एकंदरीत 38 धावांचा पाठलाग करत असताना सुरुवात चांगली झाली. त्यानंतर पहिल्या विकेटसाठी चांगली पार्टनरशिप राहिली. त्यानंतर मात्र हे 2 बॅटर चांगल्या पद्धतीने धावा करतायत मैदानाच्या आतमध्ये. यावेळेस चांगला चेंडू पाहायला मिळाला. निर्धाव चेंडू. निर्धावानं 2ऱ्या षटकाची होती समाप्ती. 2 षटकाच्या समाप्तीनंतर 29वर 2 असे चांगल्या पद्धतीची बॅटिंग मात्र करत असताना पप्पू नांदेडने टीमला आपण पाहतोय. साईराज कोशिंबेच्या विरोधात. आता मात्र समीकरण पाहिलं तर 12मध्ये 29 बनवल्यात. आता मात्र 12 चेंडूमध्ये 9 धावेंची आवश्यकता. साध आणि सोपं समीकरण मैदानाच्या आतमध्ये उभं ठाकलंय पप्पू इलेव्हन नांदेडने टीम समोर. गोलंदाज ट्रॅकवर स्वप्नीला पाहतोय आपण. यावेळेस ऑन स्ट्राईक ऑन साईडला स्ट्रोक केला घेतलाय. टर्न केला गेलाय स्विरलेग क्षेत्रामध्ये. यावेळेस चालवून कार्पेट स्ट्रोक केला गेलाय. डीपमधून क्षेत्ररक्षक चेंडूपर्यंत पोहोचलाय. 1च धाव कंप्लीट करत असताना आपण बॅटरला पाहतोय. धावसंख्या 1च्या बढतीनं जाऊन पोहोचली आहे 31 या अंकावर. 7 धावेंची आवश्यकता विजयाकरिता. यावेळेस चांगला स्ट्रोक पाहायला मिळतोय. खाली क्षेत्र निवडलंय. चेंडू थांबणार नाही. निघून चाललाय डीप एक्स्ट्रा कव्हर रिजन मधून सीमारेषेच्या बाहेर. चौकार.
यावेळेस ऑन साईडला स्ट्रोक आलो तो कार्पेट पाहायला मिळतोय. सिंगलच्या बढतीनं धावफलक पुढे जाईल. धावसंख्या 36 या अंकावर जाऊन पोहोचले. आता मात्र 2 धावेंची आवश्यकता आहे विजयाकरिता. आणि आपण पाहतोय शुभ आगमन सतीशदादा जाधव या स्पर्धेचे प्रणेते. आपलं दुसऱ्या दिवसामध्ये हार्दिक हार्दिक स्वागत. यावेळेस ऑन साईडला स्ट्रोक केला गेलाय. हा येतोय विजयाचा ब्लास्ट, विजयाचा धमाका, षटकार. साईराज कोशिंबीर टीमचा कॅप्टन अथवा प्रतिनिधी आयोजकांशी संपर्क साधा. त्याचप्रमाणे